आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या स्वीय-सहायकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणातून अटक केली। आरोपी बीड जिल्ह्यातील असून त्याने धमकीचा मेसेज पाठविल्याची कबुली दिली आहे। अनीस महम्मद हनीफ शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक सुहास साहेबराव शिरसाठ यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवरून बुधवारी एक मेसेज आला होता। त्यात आमदार जगताप यांना 2 दिन के अंदर खत्म करूंगा असे म्हटले होते। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार फुरकान शेख, रवींद्र गुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव अशांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणात शेख याचे नाव समोर आले होते। आरोपी गेवराई तालुक्यातील असल्याचे समोर आले। तो तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी तेलंगणाला रवाना झाले। तिथे शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपीला कोतवाली पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। दिनांक 2/7/2025 रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञात इसमाने दिली होती। तसेच एक अल्पवयीन मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते। त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला IT ॲक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक 612/2025 हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनीस मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा येथून ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई हे कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।